नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रामलिंग गुजर सर आपले सर्वांचे या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण कोविड-19 या जागतिक महामारीमुळे घरी आहोत। आपले शिक्षण सुरू राहावे म्हणून मी पशुसंवर्धन व दुग्धतंत्रज्ञान MCVC विषयाअंतर्गत 12वी पेपर 2 मिल्क प्रोसेसिंग या पेपरवरती आधारित जे पाठ आहेत त्यावर आधारित व्हिडिओ मालिका सध्या बनवत आहे। सदर व्हिडिओ आपण आवडीने पाहत आहात, त्याचा अभ्यासासाठी तुम्हाला उपयोग होत आहे हे मला आपणाकडून वरचेवर समजत आहे। म्हणून मी व्हिडिओमध्ये अनेक बदल करत सुंदर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे। माझे सर्व व्हिडिओ रामलिंग गुजर AHDT व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत। दररोज अनेक जण हे व्हिडिओ पाहत आहेत। तुम्हाला माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तात्काळ हवे असल्यास आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे, म्हणजे आपल्याला तात्काळ नवीन व्हिडिओची माहिती मिळेल। आपल्या सहकार्यामुळे मला हे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत आहे, त्याकरिता मी आपले आभार व्यक्त करतो, तसेच आपणा सर्वांना धन्यवाद देत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढचा टॉपिक रेफ्रिजरेशन पाहणार आहोत। आपल्या सभोवतालच्या तापमानापेक्षा कमी तापमान निर्माण करून कायम ठेवण्यासाठी विविध रेफ्रिजरेशन पद्धतीचा वापर करतात। उदाहरणार्थ आईस रेफ्रिजरेशन, वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन, एअर सायकल रेफ्रिजरेशन, स्टीम जेट रेफ्रिजरेशन, ॲब्सॉर्प्शन रेफ्रिजरेशन। आता या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यापैकी आपल्याला वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन पद्धत पाहिजे आहे। आता सगळीकडं मोठ्या प्रमाणामध्ये या पद्धतीचा वापर केला जातो। या पद्धतीमध्ये द्रवरूप अमोनियाचा वापर केला जातो। आता अमोनिया द्रव अवस्थेत येण्यासाठी -33.3 अंश सेल्सिअस एवढं तापमान वातावरणाच्या दाबाला आवश्यक आहे। वातावरणाचा दाब जर वाढवला तर हे तापमान कमी होतं। तर या पद्धतीची कार्यप्रणाली आपण आता पुढं पाहणार आहोत। वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशनची कार्यप्रणाली म्हणजे बघा, आपल्या स्क्रीनवरती एक आकृती दिसत आहे, त्याच्यामध्ये द्रव अमोनिया रिसिव्हर असं नाव टाकलेलं आहे। या द्रव अमोनिया रिसिव्हरमध्ये द्रवरूप अमोनिया हा जास्त दाबाचा भरलेला असतो। आता समजा या सिलेंडरला पाईप बसवली आणि पुढे एक्सपान्शन वाल्व बसवली। आता या एक्सपान्शन वाल्वचं कार्य आपण पुढे पाहणार आहोत। तर एक्सपान्शन वाल्व ओपन केल्यानंतर हा अमोनिया द्रवरूप अमोनिया इव्हॅपोरेटरमध्ये, म्हणजे एक भांडं घेतलं आणि त्यामध्ये आपण इव्हॅपोरेटिंग कॉईल सोडली आणि या कॉईलमधून जर अमोनिया पाठवला आणि त्या भांड्यामध्ये जर पाणी भरलं तर या कॉईलमधून अमोनिया फिरत असताना द्रवरूप अमोनिया तो वायू रूपामध्ये रूपांतरित होतो आणि त्याच्यावरचा दाब हा आपण एक्सपान्शन वाल्व उघडल्यामुळं कमी झालेला आहे। आणि ज्या वेळेला त्याच्यावरचा दाब कमी होतो, तो कमी दाबाने पुढे जातो, त्यावेळेला त्याचं टेम्परेचर सडनली कमी होतं आणि मग त्या अमोनियामधली जी काही कमी झालेलं तापमान आहे ते पाण्याला मिळतं, पाणी थंड होतं आणि अमोनिया वायू रूपामध्ये रूपांतरित होतो। तर अमोनियाचं तापमान वाढतं। हाच अमोनिया सोडून जर नाही दिला आपण, तोच तसा वापरला तर त्याचा परत परत वापर करता येतो आणि यालाच म्हटलं आहे वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टीम। आता आपण रेफ्रिजरेशन यंत्रणेचे मुख्य भाग पाहणार आहोत। याच्यामध्ये पहिला भाग आहे द्रवरूप अमोनिया रिसिव्हर, दुसरा आहे एक्सपान्शन वाल्व, तिसरा भाग आहे इव्हॅपोरेटर, चौथा आहे कॉम्प्रेसर आणि पाचवा आहे कंडेन्सर। या सर्व भागांची माहिती आपण एक एक करून आता पाहणार आहोत। द्रवरूप अमोनिया रिसिव्हर
म्हणजे एक टँक असते. या टँकला 2 पाईप बसवलेले असतात. एक आत अमोनिया येणारा आणि दुसरा अमोनिया बाहेर जाणारा. या टाकीमध्ये द्रवरूप अमोनिया हा कंडेन्सरकडून आलेला असतो. त्या ठिकाणी तो अमोनिया द्रवरूपामध्ये असतो आणि प्रचंड दाब त्या अमोनियावरती असतो. तर हा दाब सहन करणारी टँक ही रिसिव्हर टँक म्हणून डेअरी इंडस्ट्रीमध्ये वापरली जाते या रेफ्रिजरेशन सायकलसाठी. या रिसिव्हरमध्ये काही अंशी द्रव व काही अंशी वायू रूपातील अमोनिया हा प्रचंड दाबाने साठवलेला असतो. दुसरा भाग आहे एक्सपान्शन व्हाल्व. आता ही वन वे व्हाल्व आहे. यामधून द्रव एका बाजूनं दुसऱ्या बाजूला जातो. ह्या एक्सपान्शन व्हाल्वचं मुख्य कार्य म्हणजे यामध्ये रिसिव्हरकडून येणारा अमोनिया म्हणजे जास्त दाबाचा अमोनिया हा एक्सपान्शन व्हाल्वमध्ये आल्यानंतर त्याच्यावरचा दाब कमी केला जातो आणि तो पुढे इव्हॅपरेटरकडे पाठवला जातो. यानंतर पुढचा भाग आहे इव्हॅपरेटर. आता इव्हॅपरेटरमध्ये एक्सपान्शन व्हाल्वमधून कमी दाबाचा अमोनिया द्रवरूप अमोनियाच आहे हा त्या कॉईलमध्ये आत प्रवेश करतो. आता इथं दाब कमी असतो त्यामुळं या ठिकाणी या अमोनियाचं प्रेशर हे खूप कमी झालेलं असतं. हे 18 PSI एवढं आलेलं असतं. म्हणजे याच वेळेला त्याचं टेम्परेचर हे 19 डिग्री फॅरनहाईट म्हणजे -7.22 डिग्री सेंटीग्रेड बनलेलं असतं. आणि या इव्हॅपरेटरमध्ये अमोनिया प्रवेश केल्यानंतर हे इव्हॅपरेटिंग कॉईल ही एक कोल्ड रूममध्ये ठेवलेली असते किंवा तीच IBTमध्ये ठेवलेली असते. म्हणजे त्यालाच आईस बँक टँक म्हणतो आपण. तर त्या ठिकाणी इव्हॅपरेटर कॉईल ठेवलेली असते. ज्या वेळेला हा द्रवरूप अमोनिया या कॉईलमधून प्रवेश करून बाहेर जातो त्यावेळेला बाहेरच्या बाजूचं जे काही कोल्ड रूममधली हवा असेल किंवा त्याला पंखा बसवलेला असतो पाठीमागच्या बाजूनं, तर त्या पंख्याच्या हवेमुळं आतमधला कॉईलमधलं अमोनियाचं कमी झालेलं तापमान हे हवेला मिळतं आणि हवा थंड होते. तसंच IBTमध्ये सुद्धा ही कॉईलमधून अमोनिया फिरत असताना अमोनियाचं तापमान अतिशय कमी असतं आणि ते कमी तापमान IBTमधल्या थंड पाण्याला प्राप्त होतं आणि पाणी थंड होतं आणि मग शेवटी या कॉईलमध्ये अमोनिया उकळायला लागतो आणि तो व्हेपरमध्ये म्हणजेच वायू रूपामध्ये रूपांतरित होतो. आता इव्हॅपरेटरमधून वायू रूपामध्ये रूपांतरित झालेला अमोनिया हा कॉम्प्रेसरकडे पाठवला जातो. तर कॉम्प्रेसर हे एक उपकरण थोडक्यात पंपासारखं कार्य करतं. म्हणजे थोडक्यात हा एक पंप आहे. याचं मुख्य कार्य कमी दाबाचा वायुरूप अमोनिया हा जास्त दाबामध्ये रूपांतरित करणे. कॉम्प्रेसर हे अनेक प्रकारचे असतात. हे सिंगल ॲक्टिंग, डबल ॲक्टिंग, आडवे कॉम्प्रेसर, उभे कॉम्प्रेसर अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कॉम्प्रेसरमध्ये सिंगल पिस्टन, डबल पिस्टन वापरलेला असतो. कॉम्प्रेसरच्या क्षमतेनुसारच आपल्याला थंड पाणी किती टन हवं आहे हे ठरवावं लागतं. म्हणजेच कॉम्प्रेसरची क्षमता ही आपल्याला वापरावी लागते पाण्याच्या आपल्या आवश्यकतेनुसार. कॉम्प्रेसरमधून जास्त दाबानं वायुरूप अमोनिया हा पुढं पाठवला जातो तो म्हणजे कंडेन्सरमध्ये. आता कंडेन्सर कॉईलची रचना आपण स्क्रीनवर पाहत आहात. त्यामध्ये वरच्या बाजूनं लाल रंगाचा दिसतोय तर हा वायुरूप अमोनिया आत येतोय. या कॉईलवरती थंड साध्या पाण्याचा प्रवाह सोडलेला असतो किंवा पाठीमागनं फॅन बसवलेला असतो. तर या फॅनच्या किंवा साध्या पाण्याच्या मदतीनं या कॉईलमध्ये आलेला जो अमोनिया आहे प्रचंड दाबाचा म्हणजे जवळपास या अमोनियावरती 155 PSI
एवढा दाब असतो आणि याचं टेम्परेचर 114 डिग्री फॅरनहेट एवढं बनलेलं असतं. तर हा अमोनिया पुढं कॉईलमधून जात असताना द्रवरूप अवस्थेमध्ये रूपांतरित होत असतो. तर त्यावेळेला तो द्रवरूपामध्ये रूपांतरित होतो, म्हणजे साधारणतः 45.5 डिग्री सेंटीग्रेड एवढ्या तापमानाला हा द्रवरूपामध्ये रूपांतरित होतो. आणि मग हा द्रवरूप अमोनिया कंडेन्सिंग कॉईलमधून पुढं रिसिव्हरकडे पाठवला जातो आणि रिसिव्हरमध्ये हा अमोनिया साठवल्या जातो. तर एकंदरीत या व्हेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टीमचे पार्ट्स आपण पाहिलेले आहेत. आता पुढं आपण ही सिस्टीम कशा प्रकारे कार्य करते हे आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्हेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टीम आपण आता पाहणार आहोत. तुमच्या स्क्रीनवरती या सिस्टीमची आकृती दिसत आहे. याच्यामध्ये निळ्या रंगानं रिसिव्हरमध्ये द्रवरूप अमोनिया दाखवलेला आहे. आता या रिसिव्हरकडून डावीकडं एक्सपान्शन व्हाल्व दिसते. तर या रिसिव्हरमधला द्रवरूप अमोनिया ज्याच्यावरती दाब हा 155 PSI आहे आणि तापमान याचं 114 अंश फॅरनहेट आहे, हा अमोनिया पुढं एक्सपान्शन व्हाल्वकडं पाठवला जातो. आता एक्सपान्शन व्हाल्वचं मुख्य कार्य काय, तर एक्सपान्शन व्हाल्व ही अमोनिया इकडनं जास्त दाबाचा आहे तो इव्हापरेटरकडं कमी दाबानं पाठवायचा, म्हणजे त्याच्यावरचा दाब हा कमी करतं. म्हणजे एक्सपान्शन व्हाल्वमध्ये येताना अमोनियाचं प्रेशर असतं 155 ते 150, पण बाहेर पडताना मात्र त्या अमोनियाचं प्रेशर होतं फक्त 18 PSI आणि तापमान मात्र वाढतं तिथं 19 डिग्री फॅरनहेटपर्यंत तापमान त्याचं कमी होतं. मग आता हा जो एक्सपांड झालेला अमोनिया आहे एक्सपान्शन व्हाल्वमधून बाहेर पडलेला, हा शीत IBT किंवा शीतगृहामध्ये ह्या कॉईल बसवलेल्या असतात, त्याला आपण इव्हॅपोरेटर म्हणतो. तर इव्हॅपोरेटिंग कॉईलमध्ये ज्यावेळेला अमोनिया प्रवेश करतो त्यावेळेला तो द्रवरूपातच असतो. हा द्रवरूपातला अमोनिया कोल्ड रूममधल्या शीतगृहातील हवेच्या संपर्कात आल्यामुळं तिथली हवा थंड होते आणि कॉईलमधला अमोनिया गरम व्हायला लागतो. तशीच क्रिया IBTमध्ये पण होते, आईस बँक टँक. IBTमधल्या पाण्यामुळं या कॉईलमधील अमोनियामधली जी काही थंडी आहे ती पाण्याला मिळते आणि पाण्याचं तापमान अतिशय कमी होतं, ते 0°C जातं आणि यातला जो काही अमोनिया आहे तो गरम होतो आणि गरम झाल्यामुळं तो वाफेमध्ये रूपांतरित होतो. मग इव्हॅपोरेटरमधल्या शेवटच्या 1-2 कॉईलमध्ये तो वाफेच्या रूपामध्ये असतो आणि मग इव्हॅपोरेटरमधून हा अमोनिया कॉम्प्रेसरकडे येतो. आता कॉम्प्रेसरचं मुख्य काम काय, तर कमी दाबाचा अमोनिया आतमध्ये घ्यायचा आणि त्याच्यावरती जास्त दाब क्रिएट करायचा. याच्यामध्ये 2 व्हाल्व असतात. जिथून अमोनिया इव्हॅपोरेटरकडून आत येतो तिथली 1 वे व्हाल्व असते, ती व्हाल्व ॲटोमॅटिकली आतल्या सॉकेटमध्ये अमोनिया आला कॉम्प्रेसरमध्ये आणि तिथल्या फिल झाला, पूर्ण भरला गेला की ती व्हाल्व बंद होते आणि आउटलेट जिथं आहे त्या बाजूला अमोनिया बाहेर पडण्यासाठीची व्हाल्व उघडते आणि त्या पाईपमधून ती व्हाल्व बाहेर पडते. आता या ठिकाणी आउटलेटच्या बाहेर जर आपण प्रेशर तपासलं तर 155 PSI एवढं प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच या अमोनियाचं तापमान जवळपास 114 डिग्री फॅरनहेट एवढं कमी बनलेलं आपल्याला अनुभवायला मिळतं. आणि मग या कॉम्प्रेसरमध्ये कृती होत असताना काही ऑइल त्याच्यामध्ये अमोनियामध्ये अडकत असतात किंवा ऑइलचे ड्रॉपलेट्स जात असतात. तर त्याच्या पुढं ऑइल सेपरेटर बसवलेला आहे. या ऑइल सेपरेटरमध्ये जे काही ऑइल आहे ते फक्त सेपरेट केलं जातं आणि जो वाफेच्या रूपामधला जास्त दाबाचा अमोनिया आहे तो कंडेन्सरकडे पाठवल्या जातो. आता हे ज्या कंडेन्सर कॉईल आहेत ह्या डेअरीच्या बाहेरच्या बाजूला असतात, पाठीमागच्या बाजूला ठेवलेल्या असतात. याच्यावरती पाणी असं स्प्रेच्या रूपानं तुषार रूपानं फवारलेलं असतं. आता बाहेरनं वरच्या बाजूनं पाणी फवारलेलं आहे, तर या वरच्या फवारलेल्या पाण्यामुळं कंडेन्सिंग कॉईलमधून जो काही वाहणारा अमोनिया आहे हा वायू रूपामधला अमोनिया आहे. याचं दाब पण याच्यावरती प्रचंड आहे आणि
ज्यावेळेला वरनं आपण पाणी सोडतो बाहेरच्या बाजूनं, त्यावेळेला आतला अमोनिया तो दाब जास्त असल्यामुळं द्रव अवस्थेमध्ये रूपांतरित होतो आणि तोच अमोनिया पुढे द्रव अवस्थेमधला अमोनिया रिसिव्हरमध्ये जमा होतो. म्हणजे रिसिव्हरमध्ये साधारणतः 155 PSIG या दाबाचा अमोनिया पाहावयास मिळतो. यानंतर आपण रेफ्रिजरेटरची काळजी व निगा कशी राखायची हे पाहूया. कंडेन्सरच्या वरच्या बाजूला जमा होणारे वायू व हवा हाताने तोटी उघडायची आणि ते सोडून द्यायचे. इव्हॅपोरेटर व कंडेन्सरमध्ये जमा झालेलं ऑइल सोडून द्यायचं. ऑइल सेपरेटरमध्ये जमा झालेलं ऑइल बाजूला काढून घ्यायचं. पाईपचे इन्सुलेशन योग्य अवस्थेत आहे की नाही ते वरचे वर तपासायचं आणि ठराविक कालावधीनंतर सर्व पंखे, मोटार्स व बेरिंग आणि पंप्स यांना वंगण करून घ्यायचं. एवढी काळजी आपण घेतली की ही सिस्टीम चांगल्या प्रकारे कार्य करते. विद्यार्थी मित्रांनो, या पाठातील शेवटचा मुद्दा आपण आता पाहणार आहोत ते म्हणजे शीतगृह. आता शीतगृह आपल्या घरामधला जो फ्रीज असतो तोही एक शीतगृहच आहे, पण डेअरीमध्ये मात्र आपल्याला मोठ्या खोलीला शीतगृहामध्ये रूपांतरित करावं लागतं. जनरली आपण जी रूम बनवतो कन्स्ट्रक्शन करून, तर तीच रूम आपल्याला शीतगृहासाठी वापरता येते. फक्त त्या रूमला 6 बाजूनी म्हणजे जमीन आणि छत आणि चारी भिंती या पूर्ण थर्माकोलचं इन्सुलेशन किंवा पफचं इन्सुलेशन, आता इथं तुम्हाला वरती आकृती दाखवलेली आहे, तर त्या पद्धतीनं इन्सुलेशन बसवून घ्यायचं आणि त्याला एक स्पेशल दरवाजा तयार करून समोरच्या बाजूला अँटी चेंबर तयार करून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला जो माल आत ठेवायचा आहे तो माल ठेवत असताना कुठल्याही प्रकारे बाहेरची हवा आत जाणार नाही आणि आतली हवा बाहेर जाणार नाही. सारखं दरवाजा उघडावा लागणार नाही. याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तिथं अँटी चेंबर रूम तयार करून घ्यायची. दरवाजाच्या वरती एक एअर कटर फॅन बसवावा लागतो. ह्या एअर कटर फॅनचंही काम, दरवाजा उघडा असला तरी आतली हवा बाहेर नाही, बाहेरची हवा आत नाही. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे या कोल्ड रूममध्ये, ती म्हणजे दरवाजाच्या बाजूला छन्नी हातोडा ठेवायचा आणि तिथंच कॉल बेल बसवायची. जर कामगार आत अडकला तर त्याला बाहेर काढण्यासाठी आपल्याला त्या दोन्ही गोष्टींचा उपयोग करता येतो. आणि शीतगृहामध्ये इव्हॅपोरेटिंग कॉईल ही शीतकरणासाठी बसवली जाते. या व्हिडिओमध्ये आपण आज वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टीम पाहिली. त्याचे भाग, अमोनियाचा प्रवाह आणि निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला थंड पाणी जे पाश्चरायझेशनसाठी आवश्यक असतं, त्याच्यानंतर कोल्ड रूममध्ये थंड हवेची गरज असते ज्याच्यामध्ये दूध साठवून ठेवायचं असतं. तर या गोष्टींचा अभ्यास आपण केलेला आहे. तसंच या पाठामध्ये आपण शेवटी एक मुद्दा पाहिला, तो म्हणजे कोल्ड स्टोअर किंवा शीतगृह, त्याचीही उभारणी कशी केल्या जाते याचीही माहिती आपण घेतली. सध्या अजूनही कोविडचा काळ संपलेला नाही आहे. तुम्ही घरीच राहायचं आहे, सुरक्षित राहायचं आहे. स्टे होम, स्टे सेफ या व्हिडिओचा उपयोग आपण अभ्यासासाठी करायचा आहे. धन्यवाद.